Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture is the subject of Principles of Marketing. युनिट नंबर सेकंड. आपल्या युनिट नंबर सेकंडचे टायटल काय आहे? मार्केट सेगमेंटेशन, टार्गेटिंग अँड पोझिशनिंग. ओके, प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण हे युनिट नंबर सेकंड स्टार्ट केले होते. त्यामध्ये आपण त्याच्यामधील मार्केट सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग आणि मार्केटिंग मिक्स या ऑल कन्सेप्टचा स्टडी ऑलरेडी आपण या प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. त्याचबरोबर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये मिनिंग ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजे काय त्याचा देखील स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केला आहे. त्या प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण मार्केटिंग मॅनेजमेंटचे प्रॉपर मिनिंग, त्याचे डेफिनेशन्स काय आहे, त्याचबरोबर त्याचे इम्पॉर्टन्सी, ओके, मार्केटिंग मॅनेजमेंटचे इम्पॉर्टन्सी काय आहे, त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स इन्व्हॉल्व असतात याचा देखील ऑल ओव्हर स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण केला आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये मार्केटिंग मॅनेजमेंटचे फीचर्स कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत. त्याआधी मार्केटिंग मॅनेजमेंट काय ते आपण थोडक्यात पाहूया. याचा स्टडी आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे की मार्केटिंग मॅनेजमेंट नक्की काय आहे, तर ते आपण थोडक्यात पाहू. तर मार्केटिंग मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग, प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग द मार्केटिंग ॲस्पेक्ट्स ऑफ अ कंपनी in terms of the marketing concept somewhere within the marketing system. Before proceeding to examine some of the details of this process, comments on two aspects will be helpful background. The marketing concept is simple in principle, but they often very difficult, if not impossible, to fully implement. Adam Smith's comment cited above is most consistent with it. The concept is that a company can more effectively serve its own objectives if it will integrate the various aspects of its marketing activities explicitly so as to meet the preference of its customers. तर मार्केटिंग मॅनेजमेंट अगदी थोडक्यात सांगायचं म्हटले तर या मार्केटिंग मॅनेजमेंटला मराठीमध्ये काय म्हणतात तर विपणन व्यवस्थापन. जर आपल्याला मार्केटिंग हे चांगल्या प्रकारचे करायचे असेल, आपले जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत ते कस्टमर्सपर्यंत योग्य रीतीने पोहोचवायचे असेल, तर त्यासाठी मॅनेजमेंटमधील जे काही फंक्शन्स आहे त्यांचा यूज करून मार्केटिंग हे आपण इफेक्टिव्हली करू शकतो. तर मॅनेजमेंटमध्ये कोणकोणते फंक्शन्स असतात तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग, स्टाफिंग हे जे काही फंक्शन्स आहेत त्यांचा वापर आपण या मार्केटिंग करण्यासाठी करत असतो आणि त्यातून आपले जे काही आपण मार्केटिंग करत आहोत त्याच्यासाठी हेल्प होते. मॅनेजमेंट हे एक ऑर्गनायझिंग म्हणजे संघटित आणि कार्यक्षम पद्धतीने काम पूर्ण करण्याची काय आहे प्रोसेस आहे. मार्केटिंग मॅनेजमेंटचा मेन ऑब्जेक्टिव्ह हा मार्केटिंगमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, ओके, ज्या काही क्रिया केल्या जातात त्या प्रभावीपणे राबविणे म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंट. मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंटमधील ऑल जे काही फंक्शन्स आहेत त्यांचे जे काही एरियाज आहेत त्याचबरोबर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग, डिरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग यांचा काय होतो समावेश होतो. मार्केटिंग मॅनेजमेंट ही एक मार्केटिंगची प्रोसेस आहे ज्यामध्ये डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्याची, त्याचबरोबर योजना म्हणजे प्लॅन तयार करण्याची, कंपनीच्या मार्केटिंग ॲस्पेक्ट्स कंट्रोल करण्याची काय आहे प्रोसेस आहे आणि त्याचा समावेश हे मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये होत असतो. मार्केटिंग मॅनेजमेंट हे सायन्स आणि त्याचबरोबर आर्ट देखील आहे. ओके, आपण जे काही मार्केटिंग करत आहोत ते सायंटिफिकली मेथडने म्हणजे शास्त्रीय पद्धतीने करणे ही एक काय आहे कला आहे. त्यासाठी मार्केटिंग मॅनेजमेंट हे मार्केटिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करते. दोज रिस्पॉन्सिबल फॉर मार्केटिंग शूड हॅव गुड अंडरस्टँडिंग ऑफ द व्हेरियस कन्सेप्ट्स अँड प्रॅक्टिस इन मार्केटिंग, communication and analytical skills and ability to maintain effective relationship with customers which will enable them to plan and execute marketing. मार्केटिंग मॅनेजमध्ये एक प्रोसेस आहे ज्यामध्ये ॲनालिसिस, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन आणि जे काही गुड्स अँड सेवा आहेत, ओके, गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्यांचे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट हे मार्केटिंगमध्ये काय करते हेल्प करते. त्याचबरोबर मार्केटिंग मॅनेजमेंट ही प्रोसेस एक्सचेंज या
कल्पनेवर काय असते, आधारित असते, त्या बेसवरती आधारित असते. त्यामुळे आपल्याला कोणत्याही वस्तूचे सेवांचे कस्टमर्सपर्यंत डिस्ट्रीब्युशन करायचे असेल, ते कस्टमर्सपर्यंत पोहोचवायचे असेल, तर त्यासाठी चांगल्या प्रकारचे मार्केटिंग स्ट्रॅटर्जी असणे आवश्यक आहे. आणि अशी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी योग्यरित्या करण्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट उपयोगी ठरते. तर त्याचे फीचर्स, मार्केटिंग मॅनेजमेंटचे फीचर्स म्हणजे त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहिला फीचर आहे तो आहे मॅनेजरियल प्रोसेस. सेकंड इज कंझ्युमर सेंट्रिक, रिसर्च ॲनालिसिस, प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, बिल्डिंग मार्केटिंग फ्रेमवर्क, organizational objectives, promotional and communication process, and controlling of activities. These are 8 features of marketing management. Now let's see one by one. तर त्यांचं आपण अगदी थोडक्यात ओके ते फीचर्स, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत मार्केटिंग मॅनेजमेंटची आपण पाहूयात. तर पहिला फीचर आहे तो आहे मॅनेजरियल प्रोसेस. तर मॅनेजरियल प्रोसेस काय आहे, तर मार्केटिंग मॅनेजमेंट इज अ मॅनेजरियल प्रोसेस इन्व्हॉल्विंग प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिसिजन मेकिंग, फोरकास्टिंग, डिरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग. मार्केटिंग मॅनेजमेंट इज अ मॅनेजरियल प्रोसेस. त्याच्यामध्ये ओके ही एक मॅनेजरियल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग म्हणजे नियोजन, संघटन, निर्णय प्रक्रिया, त्याचबरोबर डिरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग या सर्वांचा काय होतो समावेश या प्रोसेसमध्ये होत असतो. स्टॅनली व्हॅन्स डिफाईन्स मॅनेजमेंट ॲज द प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग अँड कंट्रोलिंग. ओके हे स्टॅनली व्हॅन्स आहे त्यांनी असं डिफाईन केलं आहे की मॅनेजमेंट ही एक प्रोसेस आहे. ओके डिसिजन मेकिंग अँड कंट्रोलिंगची एक प्रोसेस आहे. Every aspect of marketing starting with identifying the consumer's need and wants, identifying the targeted customer, product planning, development, pricing, promotion, distribution, process requires planning, decision making, coordination and controlling. मार्केटिंगमध्ये ओके कोणतेही आपल्याला गोष्ट करायचं असेल तर त्याची सुरुवात ग्राहकांच्या जे काही नीड्स, वॉन्ट्स, डिमांड्स आहेत ह्या आयडेंटिफाय करण्यापासून त्याची सुरुवात होत असते. त्याचबरोबर त्याचे जे काही आपले टार्गेटेड कस्टमर्स आहेत ते देखील आयडेंटिफाय करणे याच्यामध्ये यापासून त्याची सुरुवात होते. त्याचबरोबर जे काही आपले प्रोडक्ट प्लॅनिंग आहे त्याचं डेव्हलपमेंट, त्याची प्रायसिंग, त्याचं प्रोमोशन, डिस्ट्रीब्युशन ओके त्याचबरोबर त्याचं डिसिजन मेकिंग, कोऑर्डिनेशन आणि कंट्रोलिंग या ऑल ओव्हर फंक्शनचा समावेश या मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये आणि होत असतो. आणि मार्केटिंग मॅनेजमेंट ही एक मॅनेजरची काय आहे प्रोसेस आहे. मॅनेजरियल प्रोसेस हे मार्केटिंग मॅनेजमेंटचे फर्स्ट आणि अत्यंत महत्त्वाचे असे वैशिष्ट्य आहे, त्याचं फीचर आहे. तर सेकंड फीचर काय आहे तर कंझ्युमर सेंट्रिक. तर कंझ्युमर सेंट्रिक म्हणजे काय तर ऑल मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज आर कंझ्युमर सेंट्रिक. जे काही आपण मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज केल्या जातात ते आपण ग्राहकांना केंद्रित करून आपण त्या ॲक्टिव्हिटीज काय करत असतो करीत असतो. द कंझ्युमर्स आर द किंग. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असल्यामुळं त्याला फोकस करून आपण आपले मार्केटिंग काय करत असतो इफेक्टिव्ह करण्यासाठी त्या कस्टमर्सना योग्य रीतीने त्या गुड्स अँड सर्व्हिसेस अवेलेबल करून देण्यासाठी चांगल्या प्रकारचे मार्केटिंग प्लॅन करून आपण आपल्या बिझनेसचे काय करत असतो डेव्हलप करत असतो. मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज आर बेस्ड ऑन द प्रिमाइस ऑफ मेक वॉट द मार्केट वॉन्ट्स. The principal objective of marketing is to create new customers and to retain current customers. Marketing management performs the task of converting the potential customers into actual customer. तर मार्केटिंग मॅनेजमेंटमुळे जे आपले पोटेन्शियल कस्टमर्स असतात त्यांचे ॲक्च्युअल कस्टमर्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी मार्केटिंग मॅनेजमेंटची मदत होते. त्याचबरोबर मेक वॉट द मार्केट वॉन्ट्स. ओके मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीची डिमांड केली जाते तर कोणत्या गोष्टी प्रोडक्टची तिथे गरज आहे ती गरज लक्षात घेऊन ओके तशा प्रकारच्या वस्तू या बिझनेस संस्थेने तयार केल्या पाहिजेत आणि त्या कस्टमर्सना अवेलेबल करून देण्यासाठी देखील ही मार्केटिंग मॅनेजमेंट काय करते काम करते. याच्यामध्ये मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये कस्टमर्स हा
या कस्टमर्सवर फोकस करून त्याच्या नीड्स वॉन्ट डिमांड्स जाणून त्याच्या ऑल फंक्शन्स व्यवस्थितरित्या करण्यासाठी मार्केटिंग मॅनेजमेंट काय करते, हेल्प करते. हे देखील कंझ्युमर सेंट्रिक हे मार्केटिंग मॅनेजमेंटचे सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट वैशिष्ट्य आहे, त्याचे फीचर आहे. त्यानंतर आहे रिसर्च ॲनालिसिस. The basic function of marketing is identification of consumers' needs and wants. This requires continuous and systematic collection of data, analysis and reporting of data relevant to marketing activities. This helps the management to understand consumers' needs, wants, preference and behavior of the consumer towards firm's marketing mix strategies. This helps in forecasting and planning future course of action. तर रिसर्च ॲनालिसिस म्हणजे काय, तर कस्टमर्सचे ह्याच्यामध्ये रिसर्च केली जाते. म्हणजे ग्राहकांना की मार्केटमध्ये ग्राहक कोणत्या वस्तूंना जास्त प्रमाणावर मागणी करतात त्याचे संशोधन केले जाते. त्याचबरोबर त्यांच्या नीड्स वॉन्ट्स कोणकोणत्या आहेत याच्यावरती लक्ष दिले जातो. त्यांना त्यांचे बिहेवियर कस्टमर्सचे बिहेवियर कसे आहे त्याचे देखील इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. त्याचबरोबर मार्केटिंग मिक्स्ड स्ट्रॅटर्जीज कस्टमर्स आपण जास्तीत जास्त क्रिएट करण्यासाठी मार्केटिंग मिक्स स्ट्रॅटर्जी कशा प्रकारे केली पाहिजे त्याचा देखील ॲनालिसिस, त्याचे संशोधन या मार्केटिंग मॅनेजमेंटमुळे करण्यासाठी आपल्याला काय होते, हेल्प होते. त्याचबरोबर आपले जे काही फ्युचर प्लॅन्स आहेत, जे काही फोरकास्टिंग आहे ते करण्यासाठी त्याच्यावर योग्य ती ॲक्शन घेण्यासाठी सुद्धा मार्केटिंग मॅनेजमेंट काय करते, हेल्प करते. त्यामुळे मार्केटचे संशोधन करण्यासाठी आणि जे काही आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्याचे ॲनालिसिस करण्यासाठी ही मार्केटिंग मॅनेजमेंट महत्त्वाची आहे. आणि रिसर्च ॲनालिसिस हा मार्केटिंग मॅनेजमेंटचा अत्यंत महत्त्वाचा 3rd नंबरचा फीचर आहे. त्यानंतर आहे प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. प्लॅनिंग कशाचं केली जाते, तर आपण जे काही वस्तू आणि गुड सर्व्हिसेस प्रोड्यूस केल्या ते कस्टमर्सपर्यंत कशा प्रकारे आपण पोहोचवू शकतो. त्यासाठी कोणकोणत्या डिस्ट्रीब्युशन चॅनलचा आपण यूज करून ती मार्केटिंगनुसार आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. त्याचं प्लॅनिंग करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. आणि जे काही डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट कशामध्ये केली जाते, प्रोडक्टमध्ये. कस्टमर्सचे नीड्स अँड वॉन्ट्स जाणून आपण आपलं प्रोडक्ट डेव्हलप केले पाहिजे. यासाठी मार्केटिंग मॅनेजमेंट काय करते, मदत करते. तर मार्केटिंग इन्व्हॉल्व्स प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्यांचे प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी मार्केटिंग मदत करते. त्याचा समावेश याच्यामध्ये होतो. ऑर्गनायझेशन मेक्स अ कंटिन्युअस एंड ओव्हर टुवर्ड्स प्लॅनिंग, development, innovation of product and services so as to meet the changing demand, taste and preference of the consumers. तर जे काय मार्केटमध्ये अवेलेबल असणारे कस्टमर्स आहेत त्या वस्तूसाठी कोणत्या वस्तूसाठी जास्त प्रमाणात डिमांड करतात. त्याचबरोबर जे काही प्रोडक्ट आहे त्याची टेस्ट कशी आहे. त्याचबरोबर त्या कस्टमर्सना प्रेफरन्स देऊन आपले जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये इनोव्हेशन घडवून आणून त्या प्रोडक्टचं डेव्हलपमेंट करून अशा ग्राहकांच्या पसंतीची, त्यांच्या आवडीनिवडीनुसार, त्यांच्या चॉईसनुसार वस्तू बनविणे हे प्रत्येक ऑर्गनायझेशनचे काय आहे, एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि त्याची प्रक्रिया ही कायमस्वरूपी चालतच राहते. जर आपण प्रोडक्टमध्ये चेंजेस घडवले नाही, चेंजेस केलेच नाही तर ती आपली वस्तू आहे ती मार्केटमध्ये सेल होणार नाही. त्या वस्तूला कस्टमर जास्त मोठ्या प्रमाणावर डिमांड करणार नाही. त्यासाठी जे काय आपले गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये रेग्युलरली योग्य ती प्लॅन करून त्या कस्टमर्सची, त्या वस्तूची योग्य ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्याचा रिसर्च करून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणे यासाठी मार्केटिंग मॅनेजमेंट हेल्प करते. त्यानंतर आहे बिल्डिंग मार्केटिंग फ्रेमवर्क. तर बिल्डिंग मार्केटिंग फ्रेमवर्क हा देखील मार्केटिंग मॅनेजमेंटचा फीचर आहे, वैशिष्ट्य आहे. मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज आर नॉट जस्ट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ओनरशिप ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द प्रोड्युसर टू द अल्टिमेट कंझ्युमर, but it involves a series of activities like research analysis, production, development and innovation, advertisement and promotion, pricing decision,
सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, कस्टमर रिलेशनशिप अँड आफ्टर सेल्स सर्व्हिस. ओके, फक्त गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस केल्या आणि त्या कस्टमर्सपर्यंत पोहोचवल्या एवढंच काम याच्यामध्ये करत नाहीत, तर जे काय आपले गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्याचे मार्केटमधील रिसर्च, त्याचं संशोधन करण्याचे काम, ते संशोधन केल्यानंतर जी काही इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केली आहे त्याचे ॲनालिसिस करण्याचे काम, त्याचबरोबर आपली काही गुड्स अँड सर्व्हिस आहे त्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा ही मार्केटिंग मॅनेजमेंट काय करते, काम करते. त्याचबरोबर त्या प्रोडक्टमध्ये इनोव्हेशन घडवण्यासाठी सुद्धा मार्केटिंग मॅनेजमेंट हेल्पफुल आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या वस्तूचे प्रमोशन करण्यासाठी, त्याची प्राइसिंग व्यवस्थितरित्या ठरवण्यासाठी, त्याचं डिसिजन घेण्यासाठी, त्याचबरोबर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन चॅनलचे ओके जे काही आपण गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केले आहेत त्याचे कस्टमर्सपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचण्यासाठी डिस्ट्रीब्युशन चॅनल चांगली असणे ओके आवश्यक असते. त्यामुळे यांचे देखील योग्य ते निर्णय घेण्यासाठी हे मार्केटिंग मॅनेजमेंट काय करते, मदत करते. त्यामुळे मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये अनेक प्रकारचे फंक्शन्स करावे लागतात. मॅनेजमेंटमध्ये जे काही ऑर्गनायझिंग, प्लॅनिंग, डिरेक्टिंग, स्टाफिंग, कंट्रोलिंग हे सर्व फंक्शन्सचा वापर करून इफेक्टिव्हली मार्केटिंग केली जाते. ऑल दिस फंक्शनल एरियाज ऑफ मार्केटिंग मस्ट बी इफेक्टिव्हली प्लॅन, ऑर्गनाइज अँड बिल्ड इफेक्टिव्हली टू अचीव बेस्ट रिझल्ट. आणि जे काही फंक्शन्स आहेत, नियोजन करणे, कोणती वस्तू आपण ते डेव्हलप करणे, त्याचबरोबर ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग या सर्व फंक्शन्सचा इफेक्टिव्हली प्लॅन करून त्याचे ऑर्गनायझन करून ओके त्याचं बेस्ट रिझल्ट मिळवण्यासाठी आपल्याला मार्केटिंग मॅनेजमेंट काय करते, मदत करते. मार्केटिंग स्ट्रक्चर डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ द एंटरप्राइज, जिओग्राफिकल कव्हरेज ऑफ द ऑपरेशन, नंबर ऑफ प्रोडक्ट लाईन्स अँड नेचर ऑफ प्रोडक्ट, साईज ऑफ कस्टमर्स. हे मार्केटिंग स्ट्रक्चर असते ते आपल्या अनेक गोष्टींवरती काय असते, अवलंबून असते. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, तर जे आपले काही उद्योग आहे त्याचे साईज काय आहे, आपल्या बिझनेसचं साईज काय आहे, त्याचबरोबर जिओग्राफिकल कव्हरेज कशी आहे, त्याचबरोबर आपले नंबर ऑफ प्रोडक्ट लाईन्स किती आहेत, त्याचबरोबर आपल्या प्रोडक्टचं नेचर कसे आहे, साईज ऑफ कस्टमर्स किती आहेत, याच्यावरती मार्केटिंग स्ट्रक्चर डिपेंड असते. त्यानंतर आहे ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. ऑल मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज आर बेस्ड ऑन ओव्हरऑल ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ज. आपले मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज ह्या ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्सवरती काय असतात, त्याच्या आधारावर आपण करीत असतो. आपले ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्ह हे काय असतात, तर कस्टमर्सना त्यांच्या आवडीनिवडीनुसार, त्यांच्या नीड्स व डिमांड्सनुसार योग्य त्या वस्तू प्रोड्यूस करून त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि कस्टमर्सचं समाधान होईल अशा प्रकारे वस्तू बनविणे. तर अशा मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज करताना आपल्याला ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्हचा बेसचा काय घेतला जातो, आधार घेतला जातो. त्याच्यावरती त्या गोष्टी आधारित असतात. The marketer bridge the gap between overall organizational objective of achieving high profit and maximization of sales and consumers' interest of satisfying needs. कस्टमर्सचे जे काही नीड्स आहेत त्यांचे सॅटिस्फाय होण्यासाठी आणि आपल्या ऑर्गनायझेशनचे प्रॉफिट मॅक्सिमायझन करण्यासाठी मार्केटिंग मॅनेजमेंट हेल्पफुल आहे. जेणेकरून आपले ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्ह काय असते, तर अचिव्हिंग हाय प्रॉफिट अँड मॅक्सिमायझेशन ऑफ सेल्स. जास्तीत जास्त त्या वस्तूच्या सेल होणे ओके विक्री घडवून आणण्यासाठी आपल्या कंपनीचा, आपल्या ऑर्गनायझेशनचा प्रॉफिट इन्क्रीज करणे हे प्रत्येक ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ह असते. असे ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी योग्य ती मार्केटिंग स्ट्रॅटर्जी असणे आवश्यक असते. आणि अशी स्ट्रॅटर्जीज ठरवण्यासाठी मॅनेजमेंटमधील जे काही फंक्शन्स आहेत त्यांचा वापर करून अशी स्ट्रॅटर्जी ठरवली जाते, असे प्लान्स केले जातात आणि त्यानुसार योग्य ते मार्केटिंग करून हे ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्याचे प्रत्येक ऑर्गनायझेशन काय करते, कार्य करत असते. तर यासाठी अशी ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी मार्केटिंग मॅनेजमेंट काय करते, हेल्पफुल आहे, मदत करते. तर ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह हा देखील मार्केटिंग मॅनेजमेंटमधील अत्यंत महत्त्वाचा फीचर आहे. त्यानंतर आहे प्रमोशनल अँड कम्युनिकेशन प्रोसेस. The ultimate objective of a firm is to maximize sales, volume and profit. This can be achieved through promotion and communication about the goods and services. This function of marketing management enables the firm to provide information about the product to the customers.
कम्युनिकेशनल प्रोसेस, कम्युनिकेशन म्हणजे काय, तर संवाद. मग असा संवाद कशामध्ये केला जातो, तर दोन व्यक्तींमध्ये केला जातो. मग असा संबंध हा त्या ऑर्गनायझेशनचा आणि कस्टमर्सचा असतो. तर प्रमोशन, दिस कॅन बी अचीव थ्रू प्रमोशन अँड कम्युनिकेशन अबाउट द गुड्स अँड सर्व्हिसेस. आपले जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत ते कस्टमर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या काय करत असतो, त्या वस्तूचे प्रमोशन करत असतो. मग असे प्रमोशन करत असताना आपण त्याचे काय करतो, तर आपण स्वतः डिरेक्टली त्या वस्तूंचे काय करू शकतो, विक्री करू शकतो, जेणेकरून आपला ग्राहकांशी थेट संबंध येईल आणि त्या संबंधातून आपल्या ग्राहकांबरोबरचे रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी आपल्याला असे कम्युनिकेशन महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर दिस फंक्शन्स ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट एनेबल्स द फर्म टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट टू द कस्टमर्स. जेव्हा आपण त्या वस्तूची स्वतः डिरेक्टली सेल करत असतो तेव्हा आपण कस्टमरशी आपला संबंध येतो आणि त्या कस्टमर्सना आपण त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. त्यामधून आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन करून त्या वस्तूची ती वस्तू कशी आहे, त्यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत, ती तुमच्यासाठी कशी उपयोगी आहे, हे सर्व आपण या प्रमोशनमधूनच करत असतो. त्याच्यासाठी सुद्धा हे मार्केटिंग मॅनेजमेंट महत्त्वाचे ठरते, जेणेकरून कस्टमर्सचे आणि त्या कंपनीचे रिलेशन हे चांगल्या प्रकारे मेंटेन होऊ शकेल. त्यांचे कम्युनिकेशन घडून येण्यासाठी ही मार्केटिंग मॅनेजमेंट मदत करते. त्यानंतर आहे कंट्रोलिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज. कंट्रोलिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, जे काय आपण ॲक्टिव्हिटीज करत आहोत की मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात. मग त्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आपल्याला अनेक फंक्शन्समधून जावे लागते, अनेक कामं करावे लागतात. मग त्या ॲक्टिव्हिटीजवरती कंट्रोल करण्यासाठी ही मार्केटिंग मॅनेजमेंट काय करते, मदत करते. मार्केटिंग मॅनेजमेंट परफॉर्म्स द फंक्शन ऑफ कंट्रोलिंग ऑफ मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज. Marketing management evaluates the effectiveness of marketing activities to judge the efficiency of marketing personnel and the plans. This process involves measuring the actual performance with the standard and identifying the deviations and taking corrective actions. आपण जे काय ॲक्टिव्हिटीज करत आहोत त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी हे मार्केटिंग मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या रीतीने काय करते, मदत करते. आपण जे काही प्लॅन्स केलेले असतात, जे काही आपण ऑर्गनायझिंग केलेलं असतं, जे काही अनेक प्रकारचे फंक्शन्स करतो त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी ही मार्केटिंग मॅनेजमेंट काय करते, मदत करते. तर अशा प्रकारे मार्केटिंग मॅनेजमेंट हे मार्केटिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण योग्य ते मॅनेजमेंट करून आपण चांगल्या प्रकारे मार्केटिंग करू शकतो. तर हे मार्केटिंग फीचर्स मार्केटिंग मॅनेजमेंटचे फीचर्स आपण पाहिले आहेत. त्याच्यामध्ये आपण मॅनेजरल प्रोसेससाठी मार्केटिंग मॅनेजमेंट कशी हेल्पफुल आहे, त्याचबरोबर कंझ्युमर सेंटरिंग, रिसर्च ॲनालिसिस, प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, बिल्डिंग मार्केटिंग फ्रेमवर्क, ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ज, प्रमोशनल अँड कम्युनिकेशन प्रोसेस, कंट्रोलिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज, हे सर्व मार्केटिंग मॅनेजमेंटची काय आहेत, अत्यंत उपयुक्त अशी फीचर्स आहेत, वैशिष्ट्ये आहेत, ज्याच्या आधारे आपण आपले मार्केटिंग मॅनेजमेंट कशी करू शकतो, इफेक्टिवली करू शकतो आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनला मार्केटिंग करण्यासाठी उपयुक्त ठरते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये मार्केटिंग मॅनेजमेंटचे फीचर्स कोणकोणते आहेत त्यांचा स्टडी या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ते फीचर्स समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे की नक्की फीचर्स कोणकोणती आहेत ते आपण या लेक्चर्समध्ये जाणून घेतले आहेत. ओके, थँक्यू.